नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि सर्व शेतकऱ्यांना ओढ लागलेली जी बातमी यायला पाहिजे होती तीच बातमी अखेर समोर आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचे 9व्या हप्त्याचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याचा निर्णय झालेला आहे आणि आता हे पैसे कधीपर्यंत तुमच्या खात्यात येणार त्याविषयी सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। या दिवशी पैसे जमा होणार आहेत, कोणता तो दिवस असणार आहे, किती तारीख जाहीर झालेली आहे, निर्णय झाला त्याचा GR कधी प्रसिद्ध होणार आहे आणि त्या GR मध्ये तुम्हाला डेट किती असणार ती डेट आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। कारण ऑफिशियली खात्रीशीर माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि तीच माहिती आपण तुम्हाला देणार आहोत, त्यामुळे काळजी करू नका। ओरिजिनल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। कोणत्या दिवशी 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकले जाणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार, कोणत्या शेतकऱ्यांना कोणते काम करायला शासनाने सांगितलेलं आहे। महत्त्वाचे 3 काम शासनाने सांगितलेलं आहे की या 3 अटीच्या माध्यमातून हे 9व्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे। त्यामुळे 9वा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर कोणते काम करायचे, काय केल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत, अन्यथा तुम्हाला हा लाभ येणार नाही। त्यामुळे 3 काम महत्त्वाचे सांगितलेले आहेत। कोणत्या जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध झालेली आहे, तारीख किती जाहीर करण्यात आलेली आहे आणि याचा GR आता तुमच्यापर्यंत आपण दाखवणार आहोत, त्यामुळे काळजी करू नका। तारीख तुम्हाला सांगणार आहोत। सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट, अखेर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। सर्व शेतकऱ्यांना ओढ लागलेली होती की नक्की 9व्या हप्त्याचे पैसे कोणत्या दिवशी आणि कधीपर्यंत हे जमा होणार आहेत। नमो शेतकरीचे तर पैसे जमा होणारच आहेत, काळजी करू नका, परंतु PM किसान योजनेविषयी सुद्धा सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट अखेर आपल्याकडे आलेली आहे आणि तीच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। दोनही अपडेट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत आणि आपण ज्या अटी सांगणार आहोत, ज्या निकष पूर्ण करायला शासनाने सांगितलेलं आहे त्या अटी तुम्हाला पूर्ण करून घ्यायच्या, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहणं तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे आणि अत्यंत आनंदाच्या बातम्या तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहेत। काळजी करू नका। सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कोणती आलेली आहे, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे आणि PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे पैसे हे दोनही हप्ते आता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत। कोणत्या दिवशी हे पैसे एकत्रितरित्या वितरण केले जाणार आहेत आणि कधीपर्यंत तुम्हाला क्रेडिटचा मेसेज येणार आहे, पैसे क्रेडिट झाल्याचा मेसेज हा तुमच्या खात्यात कधीपर्यंत येणार आहे आणि त्याची तारीख किती असणार आहे ती तारीख ऑफिशियली अपडेट आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि तीच अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कोणाला येणार आहे, PM किसान योजनेचा 23वा हप्ता कोणासाठी येणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना येणार नाही। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता नवीन नियम जाहीर केलेले आहेत, 3 नवीन नियम लागू केलेले आहेत। या नियमांच्या आधारे आता 9वा हप्ता आणि 23वा हप्ता येणार की नाही हे ठरवलं जाणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला 4000 रुपयांचं दोनही हप्त्याचं एकत्रित वितरण पाहिजे असेल तर मात्र तुम्हाला हे 3 काम महत्त्वाचे असणार आहेत। कोणते ते 3 काम असणार आहेत, कोणत्या 3 काम केल्यानंतर हे पैसे वितरण होणार आहे, 3 अटीची जी नवीन यादी आलेली आहे, कोणते 3 काम सांगितलेले आहेत, शासनाकडून महत्त्वाची अपडेट जाहीर करण्यात आलेली आहे आणि नमो शेतकरी योजनेचा आणि PM किसान योजनेचा दोनही हप्त्यासाठी आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या। या सूचना कोणत्या आहेत, काय केल्यानंतर हे पैसे जमा होणार, सर्व काही डिटेल माहिती आता आपण लगेच जाणून घेणार आहोत। त्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आणि ओरिजिनल माहिती आपलं चॅनल तुमच्यापर्यंत घेऊन येत असतं, त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि हाईपसुद्धा करून घ्या। हाईप करणं एक नवीन ऑप्शन आलं आहे, करून घ्या, काही अडचण नाही। 4000 रुपये जमा होणार आहेत। PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे दोनही हप्ते एकत्रितरित्या वितरण केलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि तीच माहिती आता आपण संपूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहोत। काळजी करू नका, तुमच्यासाठी आनंदाची आणि मोठी अपडेट शासनाने अखेर दिलेली आहे। सर्व शेतकऱ्यांसाठी एक सूचना आहे, जर तुम्हाला 8वा हप्ता जमा झालेला असेल तर मात्र काळजी करू नका, पण जर 8वा जमा झाला नसेल
तर मात्र तुमच्यासाठी महत्त्वाची एक विशिष्ट योजना आणि विशिष्ट नियम तुमच्यासाठी घालून दिलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. जर 8वा हप्ता जमा झाला असेल तरीसुद्धा हे 3 काम जे सांगणार आहोत ते 3 काम करावेच लागणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे 23वा हप्ता येण्यासाठी सुद्धा हे 3 काम अति महत्त्वाचे ठरणार आहेत. तरच नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचे दोनही जे हप्ते असणार आहेत ते एकत्रितरित्या वितरण करून तुम्हाला 4,000 रुपयांची जी अमाऊंट असणार आहे ती तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून वितरित केली जाणार आहे. अन्यथा तुम्ही जर हे 3 काम केले नाहीत तर मात्र तुम्हाला हे पैसे विलंब होऊ शकतो किंवा हे पैसे येण्यापासून किंवा हप्ता रोखला जाऊ शकतो. त्यामुळे हे 3 काम अति महत्त्वाचे आहेत. आणि तारीख किती जाहीर झालेली आहे, सर्वात महत्त्वाची ओढ लागलेली आहे सर्व शेतकऱ्यांना की तारीख किती आहे, कधीपर्यंत हे पैसे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण जी तारीख जाहीर झालेली आहे ती तारीख ऑफिशियली जाहीर झालेली आहे. त्यामुळे GR आता त्याच तारखेचा निघणार आहे आणि 30 तारीख आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. या खात्यात पैसे जमा होणार आहेत कोणत्या दिवशी, कोणत्या शेतकऱ्यांच्या आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वितरण केले जाणार आहे. सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट, डेबिटच्या माध्यमातून हे पैसे जमा होत असतात. त्यामुळे सर्वात महत्त्वाचे हे 3 काम अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. नमो शेतकरी योजनेचे 9व्या हप्त्याचे जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर कोणत्या दिवशी पडणार, काय करायचं आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे पडणार आहेत, संपूर्ण अपडेट आपण आता लगेच जाणून घेत आहोत. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व शेतकऱ्यांसाठी 9व्या हप्त्याचं वितरण कधीपर्यंत होणार आणि काय केल्यानंतर होणार आहे ही अपडेट सुरुवातीला आपण जाणून घेऊया. त्यानंतर तुम्हाला आपण सांगणार आहोत कोणते जिल्हे, कोणती तारीख, काय सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला पैसे येण्यापर्यंत माहिती याच व्हिडिओच्या माध्यमातून मिळणारच आहे. संपूर्ण आपण पाहणारच आहोत. परंतु 9व्या हप्त्याचे जर पैसे पाहिजे असतील आणि 23वा हप्ता तुमच्या खात्यात पाहिजे असेल तर मात्र हे 3 काम महत्त्वाचे नाही तर अति महत्त्वाचे आहेत. हे 3 काम करून घ्या. पहिली जे काम सांगितलेलं आहे शासनानं, लँड सीडिंग करून घ्यायचे सांगितलं आहे. लँड सीडिंग जर केली नसेल, जमिनीची माहिती अद्ययावत केली नसेल, आधारशी लिंक असणं गरजेचं आहे, तरच फार्मर ID जर लँड सीडिंग करून घेतली तरच हे हप्ता वितरण तुमच्या खात्यात होणार आहे. अन्यथा तुम्हाला हे पैसे येणार नाहीत. त्यामुळे दुसरं काम शासनानं सांगितलेलं आहे, आधार कार्ड आणि बँक खातं लिंक करणं. आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे. अन्यथा डेबिटच्या माध्यमातून जे पैसे येत असतात ते पैसे तुम्हाला येणार नाहीत. त्यामुळे हे दुसरं कामसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि तिसरं काम शासनानं सांगितलं EKYC करून घेणं. जर EKYCच केली नाही तर पात्र आणि अपात्रतेची यादी प्रसिद्ध होत नाही. त्यामुळे EKYC अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही EKYC तुम्ही करून घेणं गरजेचं आहे. 3 काम करून घ्या, लँड सीडिंग करून घ्या, बँक खातं आधारला लिंक करा आणि KYC करा. या 3 गोष्टी जर तुम्ही करून घेतल्या तर नक्कीच 4,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. हे 4,000 रुपये जमा होणार, परंतु हे कधीपर्यंत जमा होणार, कोणत्या तारखेला होणार आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहेत त्याची लिस्ट आपण लगेच पाहणार आहोत. जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध झालेली आहे. या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का, जिल्ह्याच्या यादीत तुमचं नाव आहे का, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि आता सर्व जिल्ह्यांची यादीसुद्धा आपण जाणून घेणार आहोत. कोणते जिल्हे समाविष्ट आहेत या 2,000 रुपये नमो शेतकरीचे आणि 2,000 रुपये PM किसान योजनेचे. हे जर तुम्हाला पाहिजे असतील तर या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असणं गरजेचं आहे आणि या जिल्ह्याच्या यादीत तुमचं नावसुद्धा असणं गरजेचं आहे. सर्वात पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर अहमदनगर, जो सर्वात मोठा जिल्हा आहे. दुसरा आहे अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड आहे, बुलढाणा आहे, चंद्रपूर आहे, धुळे आहे, गडचिरोली आहे, जळगाव आहे, इकडे जालना आहे, लातूर आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, परभणी, पुणे, सोलापूर, सांगली आणि वाशिम. या जिल्ह्यांची यादीमध्ये तुमचं नाव आहे का, आणि तुमचं या यादीत नाव असेल तर तुमचं सुद्धा नाव असणं जिल्ह्याच्या यादीत
समाविष्ट असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला हे पैसे पडणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेटकडे आता आपण वळणार आहोत. 9व्या हप्त्याचे आणि 23व्या हप्त्याचे दोनही हप्त्याचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यात कोणत्या दिवशी क्रेडिट होणार आहेत, त्याची तारीख अखेर जाहीर झाली आणि 25 मे 2026 रोजी हे दोनही पैसे जे असणार आहे 4,000 रुपयांचं क्रेडिट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात केलं जाणार आहे. अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची मोठी अपडेट अखेर आली आणि 25 मेला हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत. 4,000 रुपये सर्व शेतकऱ्यांना जमा होणार आहेत. संपूर्ण अपडेट जर पाहिली असेल तर तुम्हाला हे 4,000 रुपये जमा होतील, अन्यथा तुम्हाला हे पैसे जमा होणार नाहीत. कारण अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामध्ये संपूर्ण माहिती अपडेट दिलेली आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा, त्यानंतरच तुम्हाला पैसे जमा होणार आहेत. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नक्की. धन्यवाद सर्वांचे.